नमस्कार, कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला मेनू आहे मस्त अशी खरपूस पुरणाची पोळी। चला तर मग आपण सुरुवात करूया पुरणाची पोळी करण्यासाठी। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम हरभरा डाळ घेतलेली आहे। ती मी साधारणतः अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेली होती। आपल्याला ती जास्तही भिजवायची नाही। मी ती स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि आता चांगले पाणी टाकून तशीच मी ती कुकरमध्ये ओतून घेतलेली। आता आपल्याला डाळ शिजण्यासाठी त्यामध्ये त्याच्यावरती 1 इंच पाणी एवढे पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता आपली डाळ पूर्ण पाण्यात भिजेल एवढे मी पाणी टाकून घेतलेले। साधारणतः डाळीच्या वरती 1 इंच पाणी आलेले तुम्ही बघू शकता। आता मी तो जो कुकर आहे तो गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतलेले। लगेचच मी त्या पाठोपाठ त्यामध्ये थोडंसं पाऊण चमचा हळदही टाकली। यामुळे आपल्या पुरणाला कलर छान येतो। ती ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही तर नका टाकू। आणि लगेचच त्या पाठोपाठ मी त्यामध्ये थोडंसं तूपही टाकून घेतले, पण मी ते दाखवण्याचं राहून गेलं। तर बघा मंद गॅस ठेवला आणि कुकरचं झाकण लावून मी इथे 4 शिट्ट्या करून घेतलेल्या। तुम्ही बघू शकता पुरणाची डाळ आपली छान प्रकारे इथे शिजवून झालेली। आता त्याच्यामध्ये जे पुरणाचं जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला त्या डाळीमधून काढून घ्यायचे। त्यासाठी मी एक बाउल घेतला, त्यावर पुरणाची चाळण ठेवून जे जास्तीचं पाणी आहे ते मी इथे चाळणीच्या साहाय्याने काढून घेतलेले। तर तुम्ही बघू शकता। तर आता आपली जी ही पुरणाची डाळ आहे त्यामधून पाणी पूर्ण निघालेले। तर आपल्याला पुन्हा ही कुकरमध्ये डाळ टाकून घ्यायची। तर बघा तुम्ही, मी इथे ही कुकरमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि जे आपलं जास्तीचं पाणी निघालेलं आहे ते आपण साईडला ठेवून दिले। ही आपण आमटीसाठी वापरणार आहे। तर आता 200 ग्रॅम इथे आपले हरभरा डाळ असल्यामुळे मी यासाठी 100 ग्रॅम बारीक चिरून गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे मी साखर त्यामध्ये टाकणार आहे। तेही माझ्याकडून दाखवायचं राहून गेलं। तर बघा आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि त्यामध्ये मी 100 ग्रॅम बारीक चिरलेला गूळ टाकून घेतला आहे। आता मी चमच्याच्या साहाय्याने ही डाळ मॅश पण करणार आहे आणि छान प्रकारे शिजवून पण घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे अर्ध पुरण तर आपलं इथेच तयार होऊन गेलेले। आपण शिजवताना जर चमच्याच्या साहाय्याने किंवा मॅशरने मॅश करून घेतलं ना तर पुरण करायला खूप सोपं होतं। तर तुम्ही बघू शकता आता आपला जो चमचा आहे तो आपल्या पुरणामध्ये उभा राहत नाहीये, म्हणजे इथे आपलं अजून पुरण तयार झालेलं नाहीये। तर बघा असं परतून घेतल्यानंतर आता आपलं पुरण घट्टसर झाले। यामध्ये मी 1 चमचा सुंठ पावडर टाकून घेतलेली। तुम्ही इथे वेलची जायफळ पावडरही टाकू शकता। आता मी पुन्हा तुम्हाला दाखवते। बघू शकता आता आपला चमचा इथे एकदम सरळ उभा राहिला आहे पुरणामध्ये, म्हणजे आपले पुरण तयार झालेले। आता लगेच गॅस बंद करायचा। यापेक्षा जास्त पुरण परतवायचं नाही तर आपली पुरणाची पोळी कडक होऊ शकते। तर बघा म्हणजे पुरण कडक होतं। आता मी पुन्हा ते पुरण गरम असताना चाळणीवर टाकून घेतले आणि चमच्याच्या साहाय्याने मी ते मॅश करून घेते। इथं तुम्ही पेला वाटी कशाच्याही साहाय्याने ते पुरण छान प्रकारे बारीक करून घेऊ शकता। तर बघा अशा प्रकारे मी एका हातात कॅमेरा असल्यामुळे मी असं तुम्हाला दाखवते। तर बघा अशाच प्रकारे मी ते सर्व पुरण तयार करून घेतलं आणि गार होण्यासाठी मी ते साईडला ठेवून दिलेलं आहे। आता आपल्याला याची कणिक भिजून घ्यायची पुरणाची। तर बघा त्यासाठी मी ते साधारणतः 150 ग्रॅम गव्हाचे पीठ घेतलेले। माझे हे गव्हाचे पीठ मी गिरणीतूनच छान प्रकारे दळून आणले, त्यामुळे मी कपड्याने छान चाळून घेतलेले नाहीये। तुमचे जर जाडसर असेल तर तुम्ही कपड्याच्या साहाय्याने ते चाळून घेऊ शकता। त्यामध्ये मी थोडेसे मीठ आणि थोडीशी हळद पावडर टाकलेली। याच्यामुळे आपल्या पुरणाच्या पोळीला छान पिवळसर कलर येतो आणि पोळी दिसायला बी छान दिसते। तर तुम्ही आता मी थोडं पाणी टाकून कणिक भिजून घेणार आहे। तर चपातीचे आपले जे कणिक असतं त्यापेक्षा आपल्याला मऊसूत इथे हा गोळा तयार करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी थोडं पाणी टाकते आणि बोटाच्या साहाय्याने छान प्रकारे मर्दून घेते। थोडीशी आपल्याला ही कणिक भिजवायला ताकद लावा लागते। जसं आपण ती कणिक मर्दू किंवा छान भिजू तशी ती मऊसूत लवचिक तयार होते। तर तुम्ही बघू शकता मी थोडे पाणी टाकून बोटाच्या साहाय्याने छान प्रकारे मॅश करून ही कणिक भिजून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे, एकदमही पाणी टाकायचे नाही तर आपलं कणिकही पातळ होऊ शकते। आता कणिक भिजून झाली आहे। मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण तेल त्यामध्ये टाकलेलं होतं ते तेलही आपल्याला पूर्ण पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण एकजीव करून घेतलं आणि त्याचा छान प्रकारे असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आणि आपल्याला साधारणतः हा गोळा तयार झाला की मी त्याच बाउलमध्ये तो गोळा
ठेवून घेतलेलं आहे आणि 15 मिनटं आपल्याला साईडला ही कणिक ठेवून द्यायची, म्हणजे ती छान प्रकारे मुरेल आणि आपली पुरणाची पोळी छान अशी मऊसूत तयार होईल. तर बघू चला, 15 मिनटानंतर आपली कणिक छान प्रकारे तयार झाली. मी पुन्हा ती पोलपाटाला तेल लावून मर्दून घेतली. तुम्ही बघू शकता आपली जी कणिक आहे ती एकदम लवचिक तयार झालेली आहे. आता त्यामधून मी लिंबू एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्यापेक्षा थोडा मोठा मी इथे पुरणाचा गोळा तयार करून घेतला आहे. आता आपल्याला जी पिठाची कणिक आहे ती पिठात छान घोळून घ्यायची आहे आणि बोटाच्या साहाय्याने मी त्याची वाटी तयार करून घेते. त्यानंतर आपल्याला जो पुरणाचा गोळा तयार करून घेतलेला आता तो त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पुरणमध्ये टाकायचं आहे आणि जी पिठाची कणिक आहे ती आपल्याला वरच्या बाजून त्याचं आवरण तयार करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण मोदकाला करतो त्याप्रमाणे. आणि जर जास्तच पीठ असेल तर ते बोटाच्या साहाय्याने काढून साईडला ठेवून द्या. थोडं असेल तर त्यामध्येच दुमडून टाका. तर बघा असा परत मी तो गोळा तयार झाला तो पिठामध्ये छान प्रकारे घोळून घेतला आणि बोटाच्या साहाय्यानेच मी ते थोडंसं पुरण त्यामध्ये पसरवून घेते. एकदम लाटण्याने लाटायचं नाही तर आपली पोळी फुटू शकते. हलक्या हाताने आपल्याला आता चहू बाजूने पुरणाची पोळी इथे लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला काठावर लाटायची, नंतर मध्यभागी थोडंसं लाटणं फिरून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूने आपली पुरणाची पोळी एकसारखी लाटल्या जाते. तर बघा कणिक भिजवण्यावरही आपलं पुरण असतं आणि पुरण छान प्रकारे भिवायला पाहिजे, पातळही नको आणि घट्ट बी नको. आता ही पोळी मी तव्यावर भाजून घेणार आहे. आपला तवा इथे तापलेला आहे. मी त्यावर बब्बल्स आल्यानंतर पुरणाची पोळी उलट करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि आजूबाजूला तूप सोडल्यानंतर आपली पुरणाची पोळी बघू शकता तुम्ही काठोकाठ अशी मस्त फुगून वरती आलेली. ही पोळी जेव्हा फुगते तेव्हाच ती अशी मऊसूत कागदासारखी तयार होते. तर तुम्ही साधं तोंडात टाकताच ही पोळी लगेच विरघळते, इतकी छान ही पुरणाची पोळी तयार झालेली होती. तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही करा. पुरणाची पोळी करायला खरंच सोपी आहे. आता मी दुसरी पद्धत दाखवते. मी पुरीसारखं इथे लाटून घेतलं, त्यामध्ये मी पुरणाचा गोळा ठेवला, वरतून जेवढं पीठ जास्तीचं होतं तेवढं काढून घेतलं आणि जी पहिली पद्धत दाखवली ते त्याचप्रमाणे मी पुन्हा ही पोळी इथे लाटून घेतलेली. पोळी लाटतानाच एवढीच काळजी घ्यायची, फक्त पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटायची, कुठेही जोर द्यायचा नाही आहे, नाही तर आपलं पुरण कणकेतून बाहेर येऊ शकतं. बघा अशा प्रकारे मी किती मोठी पुरणाची पोळी इथे लाटून घेते. आणि आता ही पोळी मी लगेच पहिली जशी पोळी केलेली होती त्याच प्रकारे इथे मी पोळी भाजून घेतलेली. तुम्ही पुरणाची पोळी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.